हॅलो नमस्ते, मी अश्विनी. अशीची दुनियामध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज क्लायमेट मस्त झालेला आहे. होऊ शकतं मस्त पावसाचं वातावरण आहे. पाऊस आता पडलेला, आता थांबला आहे, पण वातावरण मस्त थंड थंड झालेलं आहे. आणि एक छान गोष्ट अशी आहे की मी आता घरी आली शॉप क्लोज करून. आणि जसं काल पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मिस्टरांनी जेवण बनवत आहेत, म्हणजे मला हेल्प म्हणून. तर आज ते इथे बनवत आहेत वांगा बटाट्याचा रस्सा. वाव. आणि म्हणजे काय असतं ना, थंडीतून थोडंसं चमचमीत तिखट आणि दुसरं कोणी बनवून दिलेलं खाण्याची मज्जाच वेगळी आहे, बरोबर ना? तर म्हणजे नवरा. तर पाहू शकते त्यांना पण क्लिनिंगची सवय आहे. आता त्यांनी सगळं कट करून घेतलं, ते लगेच त्यांनी डस्टबिनमध्ये टाकलेलं आहे. काय बनवताय हो? वांग्याचा रस्सा. वांगा बटाटा आणि रस्सा, वांगा बटाट्याचा रस्सा. तर बघूया आज ह्यांची काय रेसिपी आहे, कारण की ना आम्हाला ह्यांचं जेवण खूप आवडतं. काल सिमरननी पण ती डाळ टेस्ट केल्यानंतर बोलले पप्पा तुम्हीच जेवण बनवा. तर म्हणजे काय होतं ना की एकच टेस्ट, म्हणजे एकच, आता मीच ते बनवून ते खाऊन खाऊन आम्हाला कंटाळा आलेला आहे. तर आज बघूया ह्यांची रेसिपी काय आहे ती. आणि हे बघा, हे माझे आहेत सासू सासरे. तर सासू तर नाही आहे आता, आणि हे आहेत सासरे, आणि हे आहेत मिस्टर, माझे मिस्टर. लय गुणी नवरा आहे माझा. काय कामाचा. आता पहिला टाकला आहे राई. तेल गरम करून घेतलं, त्यात राई टाकणार आहे. ती मस्त तडतडून देणार आहे. इथे भाताचा कुकर लावलेला आहे आणि त्यात जिरं पण ॲड केलं आहे त्यांनी. ती त्यांची वेगळी काही रेसिपी असू शकते, पण काय असतं ना, टेस्ट एक नंबर असतं. आता ते टाकतायत हिंग. हिंग कसं डायजेशनला बरं असतं, म्हणून हिंग घालायचं. आणि जेव्हा म्हणजे दोघं कामात म्हणजे बिझी असतात, तर म्हणजे काय होतात, जेव्हा दोघं मिळून काम करतात तेव्हा काम पण लवकर होतं आणि म्हणतात ना संसार सुखाचा होतो. आणि आता इथे ते ॲड करत आहे हिरवी मिरची, कारण ना आमच्या मुलीला सिमरनला ना तिखट धुवून घ्यायची असते हो. तर तिखट जास्त आवडतं खायला. आणि खरंच थोडं असं थंड पावसाचं वातावरण असतं ना, तिखट आता उडेल. ते मिरची बारीक बारीक कट करून टाकलेली आहे त्यांनी. त्याला ना टेका देऊन झोपायला खूप आवडतं. आणि किती घाण झालाय बघा, पूर्ण रात्र बाहेर पावसात फिरून येतो. हा एकदम जंगली झाला. याला कोण म्हणेल का हा पर्शियन कॅट आहे. झोपून देऊया त्याला. आता काय घातलं? जिंजर गार्लिक पेस्ट घातली. मी कुकू दाखवेपर्यंत ह्याने याच्यात जिंजर गार्लिक पेस्ट घातली आहे. कांदा, किती कांदा घेतला? दोन कांदा, ते पण मोठे मोठे, म्हणजे मस्त परतून घ्यायचं आहे ह्याला. धनिया पावडर, कोरिएंडर पावडर आणि लाल तिखट. गरम आहे ना? नाही, गरम मसाला नाही, मिरची पावडर. थोडंसं टेस्ट, म्हणजे बस खूप तिखट होईल. कोरिएंडर पावडर आणि मिरची पावडर टाकलं आहे. आता ते पण मिक्स करून देणार आहे. तुमचं तेल कमी आहे असं वाटतंय का? हळद टाकले 1 स्पून. मीठ पण त्याच्यात. मीठ, आधी मीठ का, म्हणजे तुमची स्टाईल. थोडं पाणी घातलं त्यांनी, त्यात पाणी टाकून थोडं मसाले शिजवून घेतले. शिजून घेत आहे.
टोमॅटो ॲड केले आहे. टोमॅटो ना थोडासा पकणे दो, तो टेक्स्चर येतं ना ते मुंग असतं. जन्म जन्म का साथ है हमारा तुम्हारा. बाहेर खूप जोराचा पाऊस पडायला लागला होता म्हणून व्हॉइस ओव्हर करावा लागला. भाजीमध्ये पाणी घातलं जेवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढं, आणि आता सांबार मसाला ॲड करतात टेस्टसाठी. आणि आता बघा ना, भाजी शिजायला ठेवली होती आणि सिमरनचा फोन आला की मी छत्री घेऊन गेली नाही आहे, मला खाली घ्यायला या. तर तिथे ते बसने उतरले आहे आणि त्या साईडला उभी आहे. तर किशनजी तिच्यासाठी छत्री घेऊन गेले आणि पाहू शकताय किती पाऊस आहे जोराचा. अक्षरशः गोव्यामध्ये ना एवढं पाणी साचलं आहे, कारण की ना गोव्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ना, पाणी जायला जागा नाही आहे. तर थोडा पाऊस आला ना तर पाणी खूप जमा होतं. तर बघा आता तिला घेतलं, तिथेच उभी होती सिमरन आणि आता दोघं येत आहेत घरी. 5-10 मिनटं झाली होती, भाजी शिजायला आली होती आणि याच्यातलं ना पाणी खूप म्हणजे आटलं होतं आणि बटाटे शिजले होते. तर मी विचार केला असू दे आता, पाणी घालायला नको, कारण की मग ते खूपच जास्त पाणी लागेल, त्यापेक्षा आहे तसंच खावे. आणि हिला बघा, हिला आल्या ना कुक्कू पाहिजे असतो, तर त्याच्यावर मस्ती करायला स्टार्ट झाली आहे. आणि आता इथे किशन जे बनवत आहेत ह्याला काय बोलतात, कोकमचं हे बनवतात, म्हणजे त्याला गोव्यामध्ये बोलतात, आता माझ्या तोंडात नाव येत नाही आहे त्याला, काय बोलतात, त्या जेवणाबरोबर देतात. कोकमचं रससारखं असतं, म्हणजे कोकमापासून बनतं, पण इथे किशनजी आमच्याकडे कोकमचं सरबत आहे त्याच्यापासून बनवतात. सोलकढी म्हणतात त्याला. तर याने मीठ, मिरची आणि थोडंसं लिंबू घालून ते मिक्स करून बनवलं होतं. थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता आम्ही घेतलं आहे जेवायला. दुपारी आम्ही तिघं एकत्रच जेवतो, कारण की तिघंही एकाच टायमाला आम्ही घरी असतो. पण रात्री हे कठीण आहे, कारण की रात्री किशनजी जातात नाईटला, तर रात्री आम्ही फक्त दोघी असतो जेवायला. तर दुपारी बरं वाटतं की सगळे एकत्र जेवतो. आणि ही भाजी आहे, डाळ म्हणजे ग्रेव्ही नाही आहे जास्त, पण चालून जातं आम्हाला, की आम्ही असं नाही आहे की डाळ भातच पाहिजे. भाजी आणि भातसुद्धा आम्हाला आवडतो आणि खूप छान टेस्टी झाली होती, खरंच सांगते, आणि स्पायसीसुद्धा झाली होती. आमच्या घरात असं जरुरी नाही आहे की म्हणजे डाळ भात आहे, भाजी आणि भातसुद्धा आम्ही खाऊ शकतो, आम्हाला ते सुद्धा आवडतं. I like it. जेवण झाल्यानंतर ही सोलकढी आम्ही टेस्ट करायला घेतली. तर खूप वेळा बनवली आहे आणि ना इथे गोव्याला फिश थाली जेव्हा घेतो ना तेव्हा त्याच्याबरोबर देतात, डायजेशनला चांगलं असतं, तर टेस्ट पण छान होती. हॅलो, गुड इव्हनिंग. म्हणजे संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. 4 वाजता शॉप ओपन केलं, पण काय ना कस्टमर पण नाही आहेत आणि पाऊस खूप आहे. तर जेव्हा पाऊस असेल, म्हणजे हा ऑफ सीझन चालू आहे आता सध्या तरी, लोक गावी गेले आहेत, पाऊस आहे, तर 1-2 महिने ना खरंच खूप कंटाळा असतो. शॉपवर फक्त बसून राहावं लागतं. खूप कमी कस्टमर असतात. ज्यांचा बिझनेस असेल त्यांना आयडिया असेल की हा ऑफ सीझन किती म्हणजे बोरिंग आणि टेन्शनदायक असतो. म्हणजे खूप पैशांचं टेन्शन असतंच, कारण की बिझनेस नाही झालं तर तुमचे जे दुसरे खर्च आहेत त्याचं टेन्शन असतं आणि खूप टेन्शन असतं. बिझनेस करणं पण खूप सोपं नाही आहे. बिझनेससाठी ना म्हणजे तुमच्याकडे पैशांचा बॅकअप पाहिजे. जेव्हा हे 2-3 महिने जे सीझन असतं ना की थंड बसावं लागतं, तेव्हा आपलं जे बँक बॅलन्स असतं ना त्यातून आपल्याला रेंट भरावं लागतं, सामान भरावं लागतं. म्हणजे सामान तर बघा तुम्हाला फुल ठेवावंच लागेल शॉप आहे तर, आणि हे सगळं ॲडजस्ट करणं खूप हेडेकचं काम आहे. कधी असं वाटतं कोणाकडे जॉब करणं बरं आहे आणि कधी वाटतं की आपला स्वतःचा बिझनेस असणं बरं आहे. म्हणजे कन्फ्युजन, हे केलं तरी चांगलं, ते केलं तरी चांगलं असं वाटतं. आज मला जायचं होतं डेंटिस्टकडे. माझे दोन्ही दाढ किडलेत आणि ते खूप दुखत आहेत. 2 दिवस झाले मी पेन किलर खाऊन म्हणजे कसं तरी कंट्रोल करते. दोन्ही दाढे दुखल्यामुळे ना माझं डोकं खूप दुखतं आणि मी रात्रभर मला झोप लागत नाही आहे. तर आज विचार केलेला की डेंटिस्टकडे जाऊया, पण जसं मी दुपारी दाखवलं होतं त्याच्याहून जास्त जोराचा पाऊस आता सुरू आहे आणि कंटिन्यू आहे आणि 2 व्हीलरवरून जाणं आणि वास्कोला जायचं आहे. तर आज तो प्लॅन कॅन्सल केलेला आहे. बघूया आता उद्या जायला मिळतं की नाही. आणि ये देख तेरे भैया आया, हालत है उसकी.
Too many wishes, too many wishes. वीडियो निकाल रही है उसको बराबर पता है देखो बघ बघ बघतोय काय करून आला रे हाँ ये म्याव बोल कुकू कुकू म्याव बोल म्याव